तुम्हाला माहितीये का, एक मोठं रहस्य देवळाच्या या दरवाजा मागे लपलंय. हा नक्की गोंधळ कसला आणि देऊळ कोणतं बघूया मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 63 मध्ये. तर मंडळी, आज मी ज्या मंदिरात आलोय ते हे श्री कालभैरव मंदिर पांडवकालीन असून या मंदिराची बांधणी सन 1985 मध्ये झाली. इथे एका बाजूला तुळस, मार्का, पाषाण तर दुसऱ्या बाजूला पायरी आणि चाफा या झाडामधला देव म्हणजे देव चव्हाटा पाहायला मिळतो. शांत परिसरामध्ये असलेल्या या देवळात प्रवेश करताच तुम्हाला समोर श्री कालभैरव आणि श्री जोगेश्वरी देवीचं दर्शन घडतं आणि या मंदिराच्या मागे लपलेल्या दरवाजातून 10 फूट खाली उतरलं की तुम्हाला पांडवकालीन गुहा पाहायला मिळते. कोकण हे ऐतिहासिक आणि स्थापत्य कलेबाबतीत किती संपन्न आहे याची एक झलक तुम्हाला इथे पाहायला मिळते. अखंड अशा कातळात कोरलेल्या या गुहेमध्ये उतरल्यावर डावीकडे कालभैरवाच्या पादुका, उजवीकडे सुंदर असा कोरलेला गणपती आणि खांबावरती मारुतीरायाचं कोरलेलं चित्र पाहायला मिळतं. या शेषनाग गुहेचं विशेष आकर्षण म्हणजे इथलं रहस्यमय भुयार. याच भुयारातील एक रस्ता 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या चिपळूणच्या जुन्या कालभैरव मंदिरापर्यंत जातो, दुसरा 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या झोंबडीच्या कालभैरवाला आणि तिसरा 8 किलोमीटर अंतरावरती असलेल्या उबळ्याच्या कालभैरवाला जातो. शिवाय या गुहेत कातळातील पायऱ्या देखील पाहायला मिळतात. पूर्वीचे खोत गुप्ते यांच्यापासून चालत आलेला शिमगोत्सव, रोपं लावणं, मागणी टाकणं, रातचा गोंधळ हे सर्व उत्सव कळमुंडी गावचे गावकरी मिळून आनंदाने साजरा करतात. माझा मित्र रोमन ज्याच्या कळमुंडी गावातील श्री कालभैरवाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चाकरमानी व्लॉग्स पेजला फॉलो करा.